तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आजचा विषय असा आहे की मी चाललोय माझ्या गावी आणि त्यामध्ये मी संकेतला फोन केला की संकेत असं आहे, मला जायचं आहे, तू आहेस का फ्री, जरा चल माझ्यासोबत मला सोडायला वगैरे। तर संकेत पण फ्री होता नेमकाच त्या टायमाला। तर संकेत मला आता घेऊन चाललाय आणि नेमकं त्या योगायोगामध्ये रोहितची सुट्टी होती, तर रोहित पण हा आमच्यामध्ये इन्क्लूड, त्याला कशी काय सुट्टी भेटली काय माहिती। आणि हे आमचे कधीतरी उगवलेली माणसं आहेत। यांचा विषय असा आहे की हे योगायोगाने ठाण्यामध्ये होते, म्हणजे कळव्यामध्ये। ह्याच्या मामाचं नवीन लग्न झालंय, सो तो तिथं होता मामीकडे काहीतरी सामान वगैरे घ्यायला आलेला, सो नेमका तिथे होता। तर त्याला बोललो तू पाहिजे भाई काय पण कर, मला माहित नाही, असं त्याचं आणि संकेतचं बोलणं झालं। आम्ही सर्व निघालोत। आता आमचा एक स्पॉट असणार आहे, म्हणजे जाणार डायरेक्ट आम्ही आमच्या गावाला, म्हणजे माझ्या गावाला। हे सर्वांना जरा गाव फिरवतो। आणि हां, पहिला आम्ही जाणार होतो एका ठिकाणी, म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये खोपोलीच्या। तर तुम्हाला तिथं दाखवतो कसं काय होणार आहे, त्याला आपण पुढे भेटू, मी तुम्हाला पुढे सांगतो। बाय। तर मित्रांनो, मला मध्ये शूट करायला जमलं नाही, मी चहा वगैरे पियालो। आम्ही आता आहोत पनवेलमध्ये आणि हे पंचमुखी मारुती मंदिर आहे, इथे दर्शन वगैरे केला, आता निघतोय। आता आम्ही पनवेलच्या पुढे कुठेतरी नाश्ता करू, नाश्ता आल्यानंतर मग महडच्या बाप्पाच्या गणपतीचं दर्शन घेऊ। मी तुम्हाला रनिंग मध्ये दाखवतो कसं काय होणार आहे, आपण पुढे भेटू। I love you all. ना कोई मंदिर है ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा गाड़ी से। ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोता है आ जिंदगी में आना। ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोता है आ जिंदगी में आना सनम। तर मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघितलं या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये की आता आपण आहोत रिक्षामध्ये। ॲक्च्युली माझा प्लॅन होता संकेतचा आणि माझा की गाडीने जायचा, पण इतक्यात त्यांनी या सगळ्यांना ठरवला की आपण जायचं वगैरे, मध्ये रिक्षा काढली। तर मग आता रिक्षाने चाललो। रिक्षाने जायची पण एक वेगळीच मजा आहे, कारण आम्ही गाणी बिनी फुल डीजे लावून चाललो। मित्रांनो, आता आम्ही आलोत गॅस भरायला। हा स्पॉट कुठला आहे मला माहित नाही, आम्ही नेहमी भरतो रसायनीला। ती दोघं तिथं गॅस भरतायत, हे बघा समोर दिसत आहेत। आणि अर्जुन आणि मी जीवनाची मजा घेतोय। बरं ठीक आहे, तुम्हाला फक्त मी हे सांगण्यासाठी इथं आलेलो की आम्ही आता या ठिकाणी आलोत। आता आम्ही इथून पुढे जाऊ, खूप जोरात भूक लागले, काय समजत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एन्जॉयमेंट तर चालू आहे, कारण का सगळे एकत्र आहोत। बाईकवरती असतो तर एन्जॉयमेंट नसती झाली एवढी, आम्ही फक्त पोहोचलो असतो एखाद्या ठिकाणी आणि तिथं जाऊन एन्जॉयमेंट केली असती, पण इथं प्रवासामध्ये एन्जॉयमेंट चालू आहे। आणि आता आम्ही निघतो, संकेतने आवाज दिलाय, चला जाऊया, चलो। A few moments later. तर मित्रांनो, आम्ही आता आहोत महडच्या महागणपतीच्या मंदिरामध्ये। दर्शन वगैरे झालं। दर्शनच्या आधीचा काय विषय होता तुम्हाला संकेतच्या ब्लॉगमध्ये दिसेल, संकेत पण ब्लॉग बनवतोय, त्याचा पहिला ब्लॉग असणार आहे हा। तर तुम्हाला त्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल की आम्ही काय केलं काय नाही केलं, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि आता थोडंसं बरं वाटतंय, म्हणजे भूक बिक नाही लागली, कारण का थोडे वेफर्स खाल्ले, मग आता जरा बरं वाटतंय, पण खायला तर लागेल, बघू। हे डन काय विषय, चला चला आता झालेला आहे, आम्ही आता इथनं निघू। आता काय नेक्स्ट पर कुठे घरी जायचं ना, आता घरी जायचं ना, हां घरी जायचं आहे। चला ठीक आहे, आता भेटू आपण डायरेक्ट घरी जाऊन, तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय होणार आहे, चला बाय। तर मित्रांनो, आता मी गगनगिरी महाराजांच्या मठात गेलेलो, तिथं दर्शन वगैरे झालं, पण तिथे मोबाईल वगैरे काढण्यास किंवा शूट वगैरे करण्यास मनाई होती, त्यामुळे मी इथं काही शूट नाही केलं। पण तिथला क्लायमेट एवढा मस्त आहे ना, आणि एवढा सुकून आहे तिथे, तुम्ही तिथं जा आणि एकदा तिथला ॲटमॉस्फिअर बघा, एकदम मस्त आहे, छान आहे। आणि मेन म्हणजे मला थोडंसं ऑड वाटतंय की मला तिथे शूट करायला नाही भेटलं, कारण तिथे प्लेस एवढी मस्त होती ना, मला तुम्हाला दाखवायचं होतं पण नाही भेटलं। आणि तिथे माकडं वगैरे पण होती, पण भीतीमुळे मी काढलं नाही। आणि हां, आणि संकेतला पण ॲक्च्युली जमलं नाही शूट करायला, कारण का तिथे मनाईच होती। तो आता आम्ही घाटामध्ये लागलो आणि एवढे रायडर लोक निघालेत ना आज, कारण का सॅटर्डे संडे आहे, ती लोक पण मजा करायला निघालेत। आणि आता घाटाचा रस्ता लागलाय, आता फुल स्ट्रगल जो करणार आहे फक्त एकटं संकेत करणार आहे, आम्ही फक्त पाठीमागं बसणार आहोत, बाकी आमचं काहीच काम नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला मी पुढे भेटतो, कसं काय होतं दाखवतो। आणि घाटामध्ये तुम्हाला मी इथं टाइम लॅप्स पण दाखवतो, तुम्हाला इथं नेचर दाखवतो, कारण का 2 दिवस झाले पाऊस पडलाय, त्यामुळे थोडीशी हिरवळ अचानक वाढले, म्हणजे ह्याच्या आधी नुसतं सुकसुकट होता, तर तुम्हाला मी इथं दाखवतो, थोडा वेळ थांबा।
का गाडीवरती जरा लोड आलाय. सो मग थांबलो, बोलू जरा गाडी थंड होऊ द्या, तिथं नाश्ता करतो. पोरं तिथं बसलीत आणि थोडंसं इथं आलेलो कारण का जरासं काम होता त्यासाठी आलेलो. सो तुम्ही बघू शकता प्लीज. या प्लेसमध्ये जेवढा आराम आहे ना, तुम्हाला जर ऐकायला येत असेल तर तुम्ही ऐका. इथे आजूबाजूला पक्ष्यांची एवढी किलबिलाट आहे ना, रिलॅक्सेशन आहे, रिलॅक्सेशन. बरं ठीक आहे, बघूया आपण. आता तिथे वडापावची ऑर्डर दिली आहे, 4 वडापाव सांगितले आहेत, 4 खाऊ. वाटलं तर मग अजून खाऊ कारण का भूक जास्त आहे. बघू आता. या. ओ दादा, किधर जा रहे हो तुम? दादा ऐसे जंगल के ठिकाने कुछ भी नहीं करने का इधर. हाँ, ये इधर निसर्ग का सानिध्य में तुम उधर घान करने को जा रहा है क्या? फालतूगिरी चालू है इधर. हाँ, ये सब इधर, ये वो सब करने की जगह है क्या इधर? मेरे को तेरे पे टेंशन आ रहा है अभी. तू लांब रे मेरे से. मी जरा खातो. वडापावची टेस्ट एक नंबर आहे. संकेत बोलतो एक एकच खाऊ, त्याच्या मनात काय माहित नाही, पण माझी इच्छा आहे की अजून एक खावं. खावायची आहे कारण का मामांच्या हाताला जी टेस्ट आहे ना, मामा. Few moments later. आम्ही आता इथं आलेलो आहोत आणि आता इथं विषय असा झालाय की अचानकपणे डायरेक्ट महरच्या गणपतीवर डायरेक्टली गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला आलो आणि तिथं काय माहित नाही काय पोरांना लगेच इच्छा झाली, बोलतात आता आईचं दर्शन करायचं आहे. मग आता आम्ही चालू कारल्याला आई एकविरा आईचं दर्शन करायला. काय करतोस काय तू? टपाटू बघूया किती लांब जाऊ शकतं. तर आता बघूया, आता हा जो एवढी मेहनत घेतोय आणि एवढे स्ट्रगल करतोय, तर बघूया ह्याचा प्लेन किती लांब जातोय. आणि तुम्हाला अरे बाबा काय आला, काय झाला, काय झाला, काय झाला, ह्याचं पोट खराब वाटतं आज. त्यांनी बहुतेक काल चणे खाल्ले असतील, त्यामुळे आज त्यांनी बॉम्ब बोला फार. तर मी तुम्हाला एवढंच बोलवतो की तुम्हाला दाखवतो इथलं लोकेशन बघा जरा. आता तुम्हाला दाखवतो मी रोहित भाईनी जो विमान बनवलाय तो किती लांब जातोय. हा मला पण वरती येऊ दे. रोहित किती लांब जाईल तुला काय वाटतंय? मला वाटतं हा आपण याच्या संकेतला बसू पुढे. हा डायरेक्ट रेडी. हा 1 2 3. वाव, ये चालू होते खतम हो गया. आता काही असो, पण हे विमान उडवायचं आम्हाला एवढं काय एक्साइटमेंट नाहीये, पण जे ह्या पिंट्याने केलं इथं, ह्या पिंट्याने जो इथं बॉम्बस्फोट केलाय, एवढा आवाज डेंजर होता ना. तुम्हाला जर आला असेल तर तुम्हाला मी परत एकदा ती क्लिप लावतो. तू फक्त आवाज ऐका आणि फील करा की काय प्रेशर असेल. आणि तुम्हाला अरे बाबा काय आला आणि त्या टायमाला मी खाली होतो. हे लोक इथं विमान बनवत आहेत, दोघे इथं विमान बनवत आहेत आणि त्यांनी तिथनं डायरेक्ट त्याचा रॉकेट लॉन्च केला. बाय. संकेतनी त्याच्या अश्मयुगातली काठी बाहेर काढलेली आहे. अरे थांबणार जरा, एवढा भाग कट होणार आहे. आय एम सॉरी भावांनो, इथे थोडासा शिवीगाळ झालाय आणि ज्यांना समजेल त्यांना समजेल, बाकी ज्यांना नाही समजलं त्यांनी पोगो बघा. थांबा जरा. जेवणामध्ये मी विचार केलेला की एकदा मी विचार केलेला की जीवनामध्ये एकदा तरी घोडसवारी आणि उंटाची सवारी करीन, पण माझी आता घोडसवारी करायची इच्छा आहे. उंटाची सवारी करायची माझी इच्छा मेले, माझी पार इच्छा माझी मेलेली आहे. त्या उंटाने त्याच्या भावना जास्त जोरात व्यक्त केल्यात, त्यामुळे माझ्या भावनेचा फार चक्रा सुरू झालाय. शी फील घ्या, फील कसला फील. आणि तिच्या आईला
काय काय रोहितने बिल घेतलेला आहे बाजूलाच होता. ऐका तो जो शॉट आहे ना, ऐका मी सांगतो 2 मिनिटं या ठिकाणी रोहित होता, विमान बनवतोय. पुढे अरे इथं बघ रे. आपण इथं आतमध्ये असायला हा आणि जसा त्याने भावना व्यक्त केल्या आणि तसाच हा लढे धावत खाली आला. पण ऍक्च्युली त्यांनी थोडासा फेस केला असेल. यांनी फार हैराणी आणले. पण आपण इथे समजा आता आम्हाला मित्रांनो जाम लागणार आहे, कारण का जाम मेंढे चाललेले आहेत इथनं. मेंढेत का बकरेत काय माहित नाही, पण ते चालले आहेत. हे चालताना जे ह्यांच्या मुंड्या हालतायत ना, ते मला बघून एकदम कॉमेडी वाटतंय. म्हणजे ते लोक चालतात आणि त्या मामाची टोपी एक बाबा 500 आहे. एक मिनिट मामा दाखवतो. मामा हा कपाळ, हा डोका आणि टोपी इथं इथं टोपी. तुम्हाला क्लोजअप दाखवतो. म्हणजे ह्या साईडचा जो मेंदू आहे ना, या साईडचा जो मज्जारज्जू, त्याला त्या काकांना थोडीशी थंडीची हवा द्यायची, त्यामुळे बाकी काय नाही. बरं थांबा, मी तुम्हाला पुढे दाखवतो कसं काय होणार. तर आता विषय असा आहे की आम्ही रूम घेतले. आम्ही 4-5 ठिकाणी फिरलो, पण हे लोक प्राइस काय सांगतात आणि आम्ही काय एवढे आमिर बापाची आवलत नाही. 4-5 ठिकाणी फिरलो आणि आम्हाला ह्या ठिकाणी मस्त स्वस्त दरात भेटलाय. आम्ही तुम्हाला रेट सांगू शकत नाही, पण आम्ही तुम्हाला एवढं सांगू शकतो, रूम टॉप लेवलची आहे. ही बघा, वरती POP आहे, एवढी रूम आहे. इथे लेट्रिन वॉशरूम सेपरेट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठाच्या मोठा बेड आहे. ह्याच्यावरती आम्ही 4 जण झोपू शकतो आरामात. हे बघा, एवढा बेड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण चिल आहे, आजूबाजूचा क्लायमेट एक नंबर आहे. तर तुम्हाला मी रेफर करेन. हे नाव काय, वैभव निवास ना? ह्याचं नाव आहे वैभव निवास. तुम्हाला कधी पण यावंसं वाटलं तर लोणावळ्यामध्ये येऊन, कारल्यामध्ये तिथे येऊन तुम्ही बघू शकता. आणि बाहेर एक दादा बसलेला असतो, तुम्ही त्याच्याशी बोलून रूम घेऊ शकता. स्वस्त दरामध्ये देईल तो, बाकी कुठे धावपळ करू नका. तर मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे आलेलं आहे, तर आम्ही आता जेवता. हा बघा, संकेत वाढतोय आम्हाला आणि इथे रोहित चटणी वगैरे वाढतोय. बाकी पुढचं कसं काय ते तुम्हाला दाखवतो. तर मला जेवू द्या, जाम भूक लागले. आपण नंतर भेटू. फ्रेश वगैरे झालो, आता इथून निघतोय आम्ही. आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार डोंगराच्या पायथ्याशी आणि तिथं जाऊन तुम्हाला मी पुढचं दाखवतो की कसं काय असणार आहे. चला आपण पुढे भेटूया. बाय. आम्ही आता इथे आलेलो आहोत पायथ्याशी, गाडी पार्क केले आणि आता आम्ही इथनं निघतोय. डायरेक्टली आम्ही आता जाणार डायरेक्ट शिरे चढत डायरेक्ट वरती आयच्या दर्शनाला नॉन स्टॉप. आमच्यातलं जर कोण थांबला तर तो एकच थांबू शकतो. कोण थांबू शकतो? आमचा शाहरुख खान. हा, तो सांगू शकतो. शाहरुख खान. हा, अजय देवगण. सो तुम्हाला दाखवतो मी काय कसं होतंय. जर कोण थांबला तर कशामुळे थांबतील ते तुम्हाला ते पण दाखवीन. आपण चला पुढे भेटूया. ऍक्च्युली आज गर्दी कमी असल्यामुळे आमचं दर्शन लवकर होऊ शकतं. त्यामुळे जो आम्ही टायमिंग दिला आहे रूमचा, त्या टायमामध्ये आम्ही येऊ शकतो. नाहीतर मग आम्हाला टेन्शन होतं की जर त्या टायमात नाही आलो तर आम्हाला त्याला परत पैसे वाढून द्यावे लागतील. बघू कसं होतंय. काय रोहित, बघू, देखते चलो. A few moments later. फक्त 20% चाललो आणि नाही 20% चाललो आणि संकेत भाईला आता हवा टाईट झाली, तो इथं खाली बसलेला, त्यामुळे आम्ही इथं बसलो. काय रे, का आला? काय ना तू कोणाचा पार पाहिजे आहेस? हा, कोणाचा पार पाहिजे आहेस तू? काय बोला काय बोला काय समजलंच नाही, म्हणून मी काही रिप्लाय दिला नाही. तो मेरे को क्या दिखा रहा है? तेरे जितना हैंडसम पोरगा मैंने अभी तक देखा नहीं मार्केट में. आजकाल बाबा संकेतला पण जाम भारी भारी जोक सुचत आहेत, पण त्याला दम लागतो म्हणून तो जरासा कमीपणा गेला तो त्याला. बाकी काय नाही. बाकी आज रोहितचा पण लुक एकदम हार्ड आहे. काय पाहिजे घ्या बोला, पे करतोय. कोण तू पे करतोय? रोहित आता स्पॉन्सर करतोय आपल्याला. घेतला आता लिंबू सरबत.
चिअर्स. बरा वाटला, ताकद आली आणि छाती जी सुकलेली ती ओली झाली. बरा वाटला. आता डायरेक्ट वरती जाऊ, नॉनस्टॉप प्रयत्न करू. आमच्यातल्या एकाला पण आम्ही दमू देणार नाही, कारण का एक दमला की मग सगळे बसतात. सो आम्ही ट्राय करू वरती नॉनस्टॉप जायचं. करू ना ट्राय. अरे मैं जाएगा नॉन स्टॉप जाएगा मैं, ये इसका देख के मेरे को लगता नहीं जाएगा करके. नॉनस्टॉप जाएगा ना अपन, ये नॉनस्टॉप जाएगा ना ब्रो. अभी लिंबू सरबत पियाला है, अभी आपण के अंदर शक्तिमान आयला है. अभी चल के जाएगा आपण सीधा नॉनस्टॉप. चलो आपण भेटू पुढे. चिअर्स. तू येऊन पिया. आता कळलं काय? अर्जुन गॉगल का घातलाय का पोरी बघायला वाईनं पोरी बघायला घातलाय. काय बाबा कुठं दिसतंय डोळे काय बाबा? बघ, डोळे डोळे दिसत दिसतात डोळे दिसतात तुला. म्हणजे त्यातून त्याचे डोळे दिसत नाही ना कुठे आहेत ते, मग त्यामुळे काय मग बाबा, काय विषय तो नाही. चष्म्याच्या आड पोरी बघणार. समझ रहे हो ना. नाही अरे सुधर रे. चला भाऊ ना, फक्त 5 मिनिटं राहिले. चला 5 मिनिटं फक्त. चल 5 मिनिटं. तर आता आम्ही इथं आलोत. इथं शूज वगैरे काढले सर्वांनी आम्ही, आणि आता इथून बाहेरून ह्याच्याकडनंच आता इथूनच ओटी घेऊन आम्ही डायरेक्ट पुढे जाऊ. आणि यावेळी आपल्याला दर्शन काय पण करूनच जायचं, आधी सांगतोय. 2 ते 3 टाइम आमचं दर्शन झालं नाहीये, आम्ही फक्त बाहेर दर्शन करून गेलो. पण यावेळी काय पण करून दर्शन करून जायचंय, किती पण वेळ लागो, जे होईल ते जाईल. चला पुढे. मित्रांनो आम्ही आता इथं पोहोचलोत वरती आणि ओटी वगैरे घेतले. आता पुढे चाललोत आणि आज लाईन पण कमी आहे, सो दर्शन लवकर होईल. आम्हाला वाटलं की लाईन जास्त असेल सॅटर्डे आहे म्हणून, पण काही नाही, लाईन गर्दी खूप कमी आहे. चला आता लाईनीत भेटू. चला लाइन में एंट्री करे लिए ना भाई. अर्जुन भाई आगे चल रहे है मार्केट में, अपने पीछे स्वतः मालक संकेत लोखंडे और उसके पीछे अपना सबका शहीद रोहित गोवळकर, वो चल रहा है. आणि आम्ही आता चाललो. लाईन वाटेल की नाही आहे, पण लाईन आहे, त्यामुळे तुम्हाला मी दाखवतो लाईन किती आहे. तर मी तुम्हाला दाखवलं की किती लाईन आहे. तर त्याला दर्शन घेऊया. दर्शनाची आतुरता जाम आहे. अर्जुन भाऊ काय झालं? चष्मा काढला आता जरा आम्ही. का हो? देवीला बघूया. कुठं बसायला जागा भेटली की बसले लगेच. थोडा पण हे नाही रे अंगामध्ये जीव. आपले अर्जुन भाऊ कंटिन्यू ओटी घेऊन फिरतायत. लाईनीमध्ये 20 मिनिटं उभं राहून सांगा, तुला कसं वाटतंय? तर मित्रांनो असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन एकदम मस्त झालं. कमी लाईन होती, लाईनमध्ये आमचं दर्शन लगेच होऊन गेलं. सो आता आमचं सर्व झालेलं आहे. आम्ही आता इथनं निघू. अर्जुनने ओटी घेतले. आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार आहोत गावाला माझ्या. आता कुठला स्पॉट नाही, इथं डायरेक्टली बाप्पाचं दर्शन करायचं होतं. तिथून डायरेक्ट गगनगिरी महाराजला आलो, तिथून डायरेक्ट इथं आलो. आता कुठला स्पॉट वाढू नका, डायरेक्ट चला घरी. नाश्ता करणार मग जातो. हां नाश्ता करू, जेवू पाहिजे तर जेवू नाही, नाश्ता करू, चहा पिऊ, नाश्ता करू जरा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा संकेतच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील, कारण का काय काय ठिकाणी त्यांनी ब्लॉग शूट केला ज्या ठिकाणी मी नाही केलं. तर तुम्हाला एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचा आहे, वेगळा अँगल बघायचा असेल तर तुम्ही संकेतचा ब्लॉग बघू शकताय. संकेतच्या चॅनलचं नाव मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवीन. नाव काय डिसाईड केलंयस? त्याची लिंक टाकून द्याल, डायरेक्ट तुम्ही टॅप करा, डायरेक्ट त्याच्या चॅनलवरती जाल आणि तुम्ही बघू शकता. आई एक वीर माझी माझी उभी पाठीशी हाय.
लोक चढताना तर चढताना मागं होती, आता उतरताना पण मागं आहेत. अरे काय लावलंय, काय चालवलंय तुम्ही? हा चढताना पण तुम्ही मागं, उतरताना पण तुम्ही मागं. हा काय माणसं किती मग आला, मी कसा आलो कटी मारत. आता भावानं स्ट्रगल बघा, स्ट्रगल. या भावानो, आम्ही न वागता न टेकता आलो आणि याला टेकायचं पण आणि याला वाकायचं पण आहे. तुझी आहे की नाही संकेत? बघा इथून पण आम्ही असं नॉर्मली उतरतो. हा आता इथं बघा, त्याला बघा काय. आता बघा तुमच्या समोर मी इथनं उतरलो. या 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 काय प्रॉब्लेम नाही. या आता आमची खाली गाडी आहे, आम्ही त्या गाडी बसू आणि डायरेक्ट जाऊ. आता बाद झाली स्ट्रगल बिगल, बाद झाला आता खतरो खिलाडी. आता डायरेक्ट घरी जाऊन थोडासा नाश्ता बिष्टा करून डायरेक्ट गावाला निघायचं. आपण भेटूया आता डायरेक्ट घरामध्ये. बाय मित्रांनो. आता खूप मोठा लफडा आलाय, तर आम्ही सगळं आता दर्शन घेऊन खाली आलो रूममध्ये. आणि रूममध्ये येऊन फक्त 2 मिनिटं बसलो. थोडा आमचा बजेट थोडा हल्लेला, तर त्याचे आम्ही कॅल्क्युलेशन करत होतो. खूप मोठे डिस्कशन होता, ते झालं म्हणजे माझंच हल्लेला. तर त्या टायमाला मग आता कॅल्क्युलेशन करत होतो, तर खूप मोठा डिसिजन होता. सो ते केलं, खूप मोठा डिस्कशन आम्ही केला. पण त्याचा निष्कर्ष काय नाही निघाला. पण इथं तो जोरात पाऊस आला ना, वादळ वारा. आमची गाडी समोर होती त्या झाडाच्या खाली, आणि एवढा वादळ वारा सुटला ना की संकेतची झाली हवा टाईट. संकेतची डायरेक्ट ती गाडी फिरवून इथं आणून लावली, म्हणजे एवढा वादळ वारा आहे. तर भावना होता, मी निघतोय, सामान्यान भरलंय, सगळे त्यांच्या लायकीवरती आले आता चड्डीवरती. कोण सगळ्यांनी फुल कपडे घातलेले. मी बदलली, मी बनियन आणि हे घातला पॅन्ट, हाफ पॅन्ट. तर माझ्या मनात लगेच हा पण तयार झालाय. आता फक्त 2 मिनिटं थांबा, रोहित पण तयार होईल, मी तुम्हाला लिहून देतो. खूप मोठा सीन झाला आमच्यासोबत, तर तुम्हाला दाखवतो. चला आम्ही आता निघतो, बाय, आपण पुढे भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही खड्डाला घाट उतरतोय आणि पाऊस आलेला, त्यामुळे आम्ही आमचे कपडे बदलले. आपण टी शर्ट चड्डीवरती आहे, मी पण बनियन चड्डीवरती आहे. बनियन म्हणजे ही सँडो आहे, आणि हा ओके, हा जीन्स बीन्सवरती आहे, काय सीन नाही. हा पण ओके जीन्सवरती आहे. आम्ही दोघं चड्डीवरती आलो. पण सीन असा आहे की रस्त्याला एक थेंब नाही पाण्याचा. आम्ही विचार केला पाण्यात थेंब असं जरा फील करू, चड्डी बिड्डी बनियन घालून. आता आणि पाऊसच गेला आता. आणि आता पायात चप्पल नाही, कारण का शूज वगैरे भिजले असते म्हणून शूज होते घातले. आणि आता आम्हाला इथं बिना चपलीचा फिरायला लागतोय. 4 लोक बोलते ज्याला हे आलीत तरी कुठं. आणि आता आम्ही जास्त कुठं थांबणार नाही. मला माझ्या घरी लवकर पोहोचायचं आहे, बाकीची पुढची कामं पण करायची. मला कुठं थांबायचं जमणार नाही, डायरेक्ट आम्ही घरी जाऊ. पण जर कुठे थांबलो तर तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतोय, कसं काय करतोय. तर भावांनो, आता मी बोलतो तुम्हाला अपडेट द्यायला आलोय की आता आम्ही आहोत खंडाळे घाटामध्ये, तुम्ही बघताय पाठीमागं. तर इथं विषय असा आहे की इथं पावसाचा एक थेंब नाही आहे. आता मी रिग्रेट करतोय की आम्ही हे असे कपडे घालवलोय. पण जर ह्याच्यावरती फोटो चांगले आलेत तर आता रिग्रेट गेलाय. चड्डी नको दाखवू ना. तर माझा विषय असा आहे की आम्ही आता इथं 5 ते 10 मिनिटात निघू, कारण आम्हाला थोडं नाश्ता विष्टा करायचा आहे. आणि विचार तर गेला की कुठे थांबणार नाही, पण थांबायचं लागतंय, कारण का थांबायला लागणार, भूक तर लागली आहे. पण थांबल्याशिवाय काय होतच नाही ना आपला. तिथं सगळ्यांना थांबायला लागतो, बघा, सगळ्यांना थांबायला लागतो इथं. हे माझं ना, हा चड्डी दाखवायला एवढं सांगायला मी आलेलो. आपण भेटूया डायरेक्ट पुढं, काय होते बघू, कसं काय ते तुम्हाला दाखवीन मी. बाय. तर आम्ही आहोत आता कुठे बघा, इमॅजिका. जसे आता 2-3 प्लॅन बघा रॅन्डमली म्हणले, तसा हा पण प्लॅन रॅन्डमली म्हणला असता. ऍक्च्युअली विषय आहे ना की बजेट नाही, त्यामुळे मग आता प्लॅन आम्हाला करायला लागतो स्किप. तर आम्ही स्किप करू, नेक्स्ट टाइम घरी जाऊ. सो आपण भेटूया डायरेक्ट माझ्या घरी. नाही बोलून तरी पण 2 ते 3 वेळा थांबलो. आता डायरेक्ट घरी जायचं बात. आता मला काय बाकी माहित नाही, आपण भेटू पुढे. बाय. रिलॅक्स गाईज, चिल गाईज, चिल. बस रक्त लगेच पेटला याच्या गावात. मित्रांनो आता हा ब्लॉग इथंच एंड होतोय. तुम्ही लाईक करा, कमेंट करा, आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय.